नमस्कार. आजच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत. आज आपण मुलांसाठी स्पेशल असं कलिंगडची जेली किंवा डेझर्ट म्हणू शकता हे बनवणार आहोत. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी येथे मी एक कलिंगड मधोमध व्यवस्थित असं आपला मधला गर काढून घेतलेला आहे. आता हा आपण एक पातेले घेऊन त्यावर चाळण ठेवून घेतलेली आहे. आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे. तुम्ही हा मिक्सरमध्ये फिरून मगही गाळणीने गाळून घेतला तरीही चालू शकतं. चाळणीने केल्यामुळे झटपट पण होणार आहे आणि याच्या बिया आपल्याला सेपरेट होतील. बघा इथे आपण हाताच्या सहाय्यानेच आपण ह्याचा कलिंगडचा पूर्ण रस काढून घेणार आहोत. आता लहान मुलांना जेली, चॉकलेट, पुडिंग असं काही म्हटलं फारच आवडतं आणि सुट्ट्या आहेत मुलांना, मग खाण्याची फरमाईश तर मुलांची एक एक चालूच असते. तर मग त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे. बघा हेल्दी बी आहे आणि मस्त असं मुलांना आवडणारी रेसिपी आहे. आता हा आपला रस पूर्ण काढून झालेला आहे. आपण तर आपल्याला जेवढं पुडिंग बनवायचं किंवा जेली बनवायची आहे त्या प्रमाणात आपल्याला इथे हा रस घ्यायचा आहे. तर मी यातला थोडासा वाटीभर रस हा मी बाजूला काढून ठेवणार आहे. तुम्ही हा मुलांना असाही एक सरबत म्हणून थोडीशी साखर टाकून थोडंसं काळं मीठ टाकून तोही मुलांना देऊ शकतात. बघा आता इथे आपण बाकीचा रस काढून घेतलेला आहे. तो आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे. आता हा आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही हायच ठेवलेली आहे आपण. आता यामध्ये मी एक अर्धी वाटी आपण साखर टाकून घेतलेली आहे. बघा इथे उकळी यायला लागली आहे. आपल्या रस आपल्याला छान असा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवतच घ्यायचा आहे, म्हणजे तो तळाला चिटकणार नाही. एकसारखा सगळीकडे व्यवस्थित असं शिजला जाईल. 2 ते 3 मिनिटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. एकदा छान अशी उकळी यायला लागली की नंतरच आपण बाकीची प्रोसेस करणार आहे. इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हे ग्रोसरी स्टोअरमध्ये तुम्हाला कुठेही इझिली अवेलेबल आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण सैलसर बॅटर बनवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला कुठलीही गुठळी राहून द्यायची नाही आहे. बघा इथे चमच्याच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे खूप जास्त पाण्याचा पण आपण इथे वापर केलेला नाही. फक्त 1 ते 2 चमचे आपण इथे पाणी वापरलेलं आहे. बघा आपल्या रसाला आपल्याला छान अशी उकळी आलेली. आता यामध्ये आपण हे बॅटर थोडं थोडं टाकून चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत चालायचं आहे. इथे आता हा आपल्याला बाजूला सरकायचं नाही आहे, कारण आपण ज्या वेळेस आपण हे घट्ट व्हायला लागतं ना तेव्हा त्याची गुठळी तयार होते. त्यामुळे आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने कंटिन्यू हलवत राहायचं आहे. व्यवस्थित मिक्स करत चालायचं आहे, म्हणजे त्याची गुठळी होणार नाही आणि एकसारखा हा पदार्थ व्यवस्थित आपला शिजला जाईल. आता यामध्ये थोडासा रंगाचा वापर करत आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकला असाही बनवला तरीही छानच होणार आहे. बघा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला 1-2 मिनिटासाठी असं घट्टसर होईपर्यंत वाट बघायची आहे आपल्याला. आता इथे गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे मी. मिश्रण छान असं घट्टसर होत आलेलं आहे. आता इथे तुम्ही थोड्या वेळ साईडला असं चमच्याच्या सहाय्याने बाजूची जी आलेली असते तेही एकत्र मिक्स करत चालायचं आहे. नाहीतर ते काय होतं की कडक होत चालतं साईडचं. म्हणून सगळं व्यवस्थित मिक्स करत चालायचं आहे साईडच्या साईडनी पण. बघा रंग मस्त आलेला आहेत. मग आता इथे 2 मिनिटं झालेले आहेत. आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी घट्टही झालेलं आहे. आता हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर आता ज्या वाटीमध्ये तुम्हाला करायचं आहे किंवा ज्या भांड्यात करायचं आहे त्या भांड्यात हे मिश्रण टाकून घ्यायचं, व्यवस्थित टॅप करायचं आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला. थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 तासासाठी फ्रीजला ठेवायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, आपण हे 2 ते 3 तास झालेले आहे फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे. पूर्ण घट्टसर हाताला चिटकत पण नाही असं आपली ही जेली तयार होते. अगदी सुंदर मस्त अशी आपली ही जेली तयार झालेली आहे. रंगही किती सुरेख आलेला आहे पाहू शकता. आता यावर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पिठी साखर थोडीशी अशी स्प्रेड करून घ्यायची आहे.
किंवा नाही केली तरीही चालू शकतं, कारण आपण यामध्ये थोडीशी साखर ही अगोदर टाकून घेतलेली आहे. अगदी अलगद असं आपल्या चमच्याच्या सहाय्याने ही जेली कापली जाते. अगदी सुंदर आणि खाण्यास तर एकदम टेस्टी अशी लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.